भाजीमध्ये कांदा आपण घालतोच, पण कांद्याचीच भाजी केली तर काय भारी लागल. मग हाच मी प्रयोग केला आहे. काय झालं, जाऊबाईने आमच्या 50 किलो कांदे घेतलं होतं आणि म्हणले घे 25 किलो तुला कांदं. असला आनंद झालता ना मला, आणि त्या आनंदाच्या भरात मी कांद्याची भाजी केली. तर चला, अशा पद्धतीचे जे कांदे होते, एवढ्या कांद्याचं काय करायचं, एवढे आहेत कांदे आपल्याला सपवलं पाहिजे की नाही, म्हणून मी काय लगेचच कांद्याची भाजी करायला घेतली. आणि भाजीला सुद्धा काही नव्हतं आणि बेस्ट ऑप्शन मला भेटला कांद्याची भाजी. नवऱ्यानं जेवढं रडवलं नसेल तेवढं या मला कांद्यानं रडवलं बघा. तर चला, इथं रडून रडून बेहाल झाले आणि लगेचच इथं भाजी करायला घेणार होते मी कांद्याची. थोडेसे कमी पडले म्हणून आणि घेतले सोडून. तर घरामध्ये सदस्य जास्त असल्यामुळे कांदा भरपूर वापरले तिथं मी कांद्याची भाजी तयार करण्यासाठी. मग काय पॅन ठेवला आपल्या गॅसवर, गरम झाला पॅन आणि त्यामध्ये घातला पहिल्यांदा कांदा. तेल वगैरे अगोदर घातलं नाही, नंतर घातलं. कांदा घातला हे भरपूर, त्यामध्ये घालायचं तेल जास्त, त्यामुळे कांदा लवकर भाजला जातो आणि भाजत लागते. हा एकदम भारी एक प्रयोग आहे. घरामध्ये तुमच्या भाजी नसेल आणि कांदे ढेगभर असतील किंवा कांदे असतील नसतील तर बाजारात जाऊन विकत आणा आणि ही कांद्याची भाजी करा. खूप सुंदर चवीला झालते. अगदी ह्याची सर ना कुठल्याच भाजीला येणार नाही. कांद्याची भाजी ना जरा वेगळीच टेस्टला लागते. एकदम झणझणी जरा करायची, म्हणजे मुलांच्या डब्याला दिली तरी सुद्धा चालते आणि टिफिनला सुद्धा आपल्या मिस्टरांच्या. त्यामध्ये घालायचं हळद. आपण जेवढा कांदा चांगला भाजाल तेवढी ती भाजी छान होते बरं का. त्यामध्ये लाल तिखट घातलं आहे, म्हणजे उशीर एक 10 ते 15 मिनटं हा कांदा मी परतला आहे एकदम लो फ्लेमवर, म्हणजे त्यातला कच्चापणा जातो आणि त्यांना छान टेस्ट येते. कांदा लसूण मसाला वापरला आहे आणि हा कांद्याची भाजी आहे ती एकदम लाल भडक दिसण्यासाठी त्यामध्ये घातली आहे लाल काश्मीरची पावडर. ऑप्शनल आहे, घातली तर चालते, पण लाल दिसलं ना छान असं दिसतं, म्हणजे खाऊ पण वाटतं आणि ह्याचा कलरसुद्धा सुंदर दिसतो. सांबर मसाला घातला आहे आणि भरपूर ढीगभर होती ती कोथिंबीर यामध्ये घातली होती. तर मस्त झाली आहे तयार आपल्या कांद्याची भाजी. बघा झटपट होते की नाही तयार लगेच. ह्याला कुठल्या शेंगदाण्याचं कूट घालायला नको किंवा कुठली भाजी ॲड करायला नको. कांद्याची भाजी एकदम परफेक्ट आहे बरं का. चवीला सुंदर लागते. काय नाही, गरमागरम भाकरी तोडायची आणि ह्याच्याबरोबर खायचं. ह्याच्या भाकरी सुंदर लागते चपातीपेक्षा. तर काय वाफवून घेतलं आहे थोडंसं, त्याचं जरा पाणी होतं वाफवून, ते सुद्धा ह्यामध्ये गेलं आहे आणि मऊ झार तेलकट लाल भडक भाजी तयार झाली आहे. तुमच्या घरामध्ये सुद्धा भाजीला काय नसेल तर नक्की आहे ती रेसिपी ट्राय करा आणि केल्यानंतर ना मला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका बरं का. आणि जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि खाऊन बघतं म्हणायचं भारीच की ओ.